Hello students, we are continuing with the chapter number 9, that is control and coordination. Let's see the further concepts of this lesson. In this video we are going to study about peripheral nervous system. Okay, in the last video we have studied about central nervous system. Now in this video we will learn about peripheral nervous system. See, here the representative photograph I have put it. Okay, brain and the spinal cord, it makes the central nervous system that we have already studied. Okay, now see here, या फोटोग्राफमध्ये काय दाखवलेलं आहे, जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे ॲट द पेरिफेरी किंवा ॲट द लॅटरल बॉर्डर यू कॅन सी इट इज एक्सटेंडेड. ओके, सो या फोटोग्राफवरून तुमच्या लक्षात येईल की सेंट्रल नर्वस सिस्टीम कोणती आहे, दॅट इज द ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड, अँड द पेरिफेरल नर्वस सिस्टीम ही ॲट द लॅटरल पोझिशनला आपल्याला दिसून येते. ओके, so what is written here, PNS, that is the peripheral nervous system, connects the CNS to the different parts of the body through receptors and the effectors. Okay, so ह्या PNS चं मेन फंक्शन काय आहे, see here, it connects this particular central nervous system, ह्या central nervous system ला संपूर्ण बॉडी पार्ट्सला कनेक्ट करणं, सोप्या भाषेमध्ये along with the receptors and the effectors. ओके, सो दीज आर द नर्व्स. लक्षात घ्या, रिसेप्टर्स म्हणजे काय, इफेक्टर्स म्हणजे काय, हे आपल्याला जसा व्हिडिओ पुढे जाईल तसं तुमच्या लक्षात येईल. ओके, सो आत्ता ह्या ठिकाणी आपण सोप्या भाषेमध्ये असं म्हणूया की विथ द हेल्प ऑफ डिफरंट न्यूरॉन्स, किंवा आपण त्याला चेतापेशी म्हणतो. ओके, सो विथ द हेल्प ऑफ डिफरंट न्यूरॉन्स दिस पर्टिक्युलर PNS, पेरिफेरल नर्वस सिस्टीम, इट कनेक्ट्स द सेंट्रल नर्वस सिस्टीम टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी. Okay, so that is the basic concepts of this PNS. ओके, ह्या पिक्चरवरनं तुमच्या हे लगेचच लक्षात येईल. ॲट द लॅटरल पोझिशनला असते ती पेरिफेरल नर्वस सिस्टीम ॲट दी एंड, अँड इट कनेक्ट्स द CNS टू डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी विथ द हेल्प ऑफ रिसेप्टर्स अँड द इफेक्टर्स. नाव see here, peripheral nervous system, it is classified into two main types, that is the cranial nerves and the spinal nerves. आता आपण डिटेलमध्ये त्याचा स्टडी करणार आहोत PNSचा. आता ह्याचं क्लासिफिकेशन दोन भागामध्ये सांगितलेलं आहे, सोप्या भाषेमध्ये ह्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघाल, सी हिअर, दिस इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम, ब्रेन आणि स्पायनल कॉर्डने बनणारी, ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे, बरोबर आहे ना. त्याला नंतर वर्टिब्रल कॉलम वगैरे नंतरचा भाग आहे, बरोबर आहे. बेसिक त्याचे भाग सांगितलेले आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, दॅट इज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि ऑन द अदर हँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम, इट इज क्लासिफाईड इन टू टाईप्स. ओके, त्याचं क्लासिफिकेशन दोन भागामध्ये सांगितलेलं आहे. एक तर क्रॅनियल नर्व्स आहे, बघा ह्या ठिकाणी, अजून मी ह्या ठिकाणी झूम करून तुम्हाला दाखवते. सी हिअर, क्रॅनियल नर्व्स म्हणजे काय, जो क्रॅनियम आहे, म्हणजे आपण ज्याला कवटीचा भाग म्हणतो, सो त्या क्रॅनियमशी रिलेटेड असलेले जे नर्व्स आहेत किंवा न्यूरॉन्स आहेत, ओके, दे ऑल कम्स अंडर द क्रॅनियल नर्व्स, म्हणून त्याला नाव काय आहे, क्रॅनियल नर्व्स, दॅट इज असोसिएटेड विथ द क्रॅनियम. अँड ऑन द अदर हँड स्पायनल नर्व्स आहे, बघा या ठिकाणी दाखवलेले आहेत. ओके, स्पायनल नर्व्स म्हणजे काय, जे स्पायनल कॉर्डशी रिलेटेड आहेत त्याला म्हटलं जातं स्पायनल नर्व्स. ओके, सो पेरिफेरल नर्वस सिस्टीम, त्याचे दोन क्लासिफिकेशनचे भाग सांगितलेले आहेत, दोन प्रकार सांगितलेले आहेत. पहिला आहे तो क्रॅनियल नर्व्स, दॅट इज रिलेटेड विथ द क्रॅनियम, नर्व्स रिलेटेड विथ द क्रॅनियम, अँड नर्व्स रिलेटेड विथ द स्पायनल कॉर्ड. ओके, सो हे अंडरस्टँडेबल आहे आणि सोपं आहे. ओके, देन ओके, नाव विल सी फर्दर. नर्व्स, आता ह्या क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व्सचे आपण थोडक्यात डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सी हिअर, 2 मार्कासाठी प्रश्न आला तर तुम्हाला हे आहे तसं तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल आणि समजण्यासाठी अतिशय सोपं आहे. सी, क्रॅनियल नर्व्स, दे डेव्हलप फ्रॉम द ब्रेन, हिअर यू कॅन सी ब्रेन आहे, बरोबर आहे ना, दॅट इज द क्रॅनियमचा पार्ट आहे, आणि त्या क्रॅनियमशी रिलेटेड असणारे जे ते तुम्हाला नर्व्स या ठिकाणी दिसतात, ते नर्व्स काय सांगा, क्रॅनियल नर्व्स आहे. सो ते डेव्हलप फ्रॉम द ब्रेन. ऑन द अदर हँड जे स्पायनल नर्व्स आहेत, सी या ठिकाणी, ते डेव्हलप फ्रॉम द स्पायनल कॉर्ड. यू कॅन सी हिअर स्पायनल कॉर्ड इज देअर, अँड दिस पर्टिक्युलर नर्व्स आर ओरिजिनेटेड फ्रॉम द स्पायनल
कॉर्ड. सो दे आर द स्पायनल नर्व्स. ओके, पहिला कॅरेक्टरिस्टिक आहे, अतिशय सोपा, दॅट जो अगदी नावावरच बेस्ड आहे. सेकंड डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर इज 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व्स. आता ह्या ठिकाणी तुम्हाला क्रॅनियलचे किती दिसतात, क्रॅनियल नर्व्सच्या 12 जोड्या ह्या ठिकाणी असतात. अँड स्पायनल नर्व्सच्या 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स ह्या आहेत त्या 31 पेअर्स असतात. ओके, सो दॅट इज द सेकंड डिफरिंग कॅरेक्टर. थर्ड, these nerves originate from or terminate into the brain. Quite understandable. ओके, हे कुठे आहेत, हे ब्रेनची रिलेटेडच काय आहेत, रिलेटेड आहेत. सो ते ओरिजिनेट अँड टर्मिनेट, म्हणजे त्यांचं ओरिजिनसुद्धा आणि त्यांचा एंडसुद्धा कुठे होतो, ब्रेनशीच होतो, किंवा इट इज असोसिएटेड विथ द ब्रेन. ओके, ऑन द अदर हँड दे प्रोव्हाइड टू-वे कम्युनिकेशन बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड द पार्ट्स ऑफ द बॉडी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे संदेश वहनाचं काम आहे किंवा जे सिग्नलिंग ट्रान्सफॉर्मेशनचं काम आहे, ट्रान्समिटिंगचं काम आहे, ते कुठे सांगितलेलं आहे, इट इज ऑफ 2-वे टाईप. कशा पद्धतीने 2-वे टाईप आहे, तर स्पायनल कॉर्डशी रिलेटेड ज्या नर्व्स आहेत त्या काय करणार आहेत, संपूर्ण बॉडीला सिग्नलिंग पास करणार. अँड ऑन द अदर हँड संपूर्ण बॉडी करून काय केलं जातं, जे सिग्नल्स आहेत ते रिसीव्ह केले जातात आणि ते पुन्हा एकदा स्पायनल कॉर्डकडे पाठवले जातात. मग स्पायनल कॉर्ड तो पुढे काय करतो, तो जो संदेश असेल, तो सिग्नल असेल, तो मेंदूपर्यंत पोचवतो. ओके, सो इट इज द 2-वे कम्युनिकेशन हा भाग आपल्याला ह्या ठिकाणी आढळतो. ओके, समजण्यासारखं आहे. हे वाचल्यानंतर आणि ही डायग्रॅम बघितल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येतं. ओके, सो ब्रेन आहेत ते काय सांगितलेले आहेत, हे क्रॅनियल नर्व्स रिलेटेड विथ द ब्रेन ओनली, आणि स्पायनल नर्व्स आहेत त्या काय करतात, 2-वे कम्युनिकेशनचं काम करतात. एकतर स्पायनल कॉर्डकडून संपूर्ण बॉडी पार्ट्सला आणि बॉडी पार्ट्स करून पुन्हा एकदा स्पायनल कॉर्डकडे. ओके, तो संदेश वहनाचं ते काम आहे. ओके, ते फोर्थ इज दे मे बी सेन्सरी, मोटॉर ऑर मिक्स टाईप. आता हे प्रकार आहेत त्याचे. ओके, टाईप्स कुठले आहेत, क्रॅनियल नर्व्स हे 3 प्रकारामध्ये दिसतात. सेन्सरी नर्व्स असतील, मोटार नर्व्स असतील किंवा मिक्स्ड असतील, दोन्ही. ओके, बट ऑन द अदर हँड स्पायनल नर्व्स आर ऑफ ऑल मिक्स्ड नर्व्स. ते कसे आहेत सांगा, हे मिक्स्ड नर्व्स आहेत. ओके, सो दीज आर द डिफरिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रॅनियल नर्व्स अँड द स्पायनल नर्व्स. सोपे आहेत, सोप्या भाषेमध्ये दिलेले आहेत. 2 मार्कासाठी प्रश्न आला तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. ओके, see here. Let's see further concept. Now see. आता हा जो चार्ट या ठिकाणी दाखवलेला आहे, हा चार्ट टेक्स्टबुक चार्ट आहे, टेक्स्टबुकमधला आहे. ओके, टेबल 9.12 क्रॅनियल नर्व्स नेचर अँड द फंक्शन. आता ह्या ठिकाणी मी काय दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सांगा, या ठिकाणी मी फोटोग्राफ एक रिप्रेझेंटेटिव्ह या ठिकाणी ठेवलेला आहे आणि ह्या टेबलचा स्टडी करणं आवश्यक आहे. ओके, आता ह्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्स आहे, प्रत्येक नर्व्सची आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. आता इथे ह्या ठिकाणी क्रॅनियल नर्व्स आपण किती बघितलेले आहेत, 12 जोड्या आहेत क्रॅनियल नर्व्सच्या. ओके, सो ह्या ठिकाणी आपण बघू शकतो, स्टेप वाईज बघूया आपण. ह्या ठिकाणी 1 नंबरपासून आपल्या ह्या ठिकाणी 12 नंबरपर्यंत आपल्याला हे दिसत आहेत. ओके, 12 जोड्या आपल्याला क्रॅनियल नर्व्सच्या दिसत आहेत. मग त्याचं टाईप काय आहे, टाईप 3 प्रकारामध्ये तो आढळतो, हे आपण ह्या ठिकाणी बघितलं. मग प्रत्येकाचा टाईप काय आहे, ओके, प्रत्येकाचं ओरिजिन काय आहे, त्याच्यानंतर ऑर्गन्स इनर्वेटेड म्हणजे कुठे त्यांचं हे आहे, आपण त्याला ओरिजिन म्हणूया. ओके, सो ते आपल्याला ह्या ठिकाणी दिसते आणि प्रत्येकाचं फंक्शन काय आहे ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो ह्या 4 प्रकारामध्ये कॉलम थ्रू काय आहे त्याचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करता येतो. ओके, सो सी हिअर क्रॅनियल नर्व्स आपण एक 1 बाय 1 आपण ह्या ठिकाणी बघू. ओके, सी बघा, ह्या ठिकाणी पहिला आहे तो ऑल्फॅक्टरी नर्व आहे. ओके, 12 जोड्या आहेत आणि 12 जोड्यांना विशिष्ट नावं आहेत, हे लक्षात घ्या. पहिला आहे तो ऑल्फॅक्टरी. सी हिअर ह्या ठिकाणी ही डायग्रॅम मी का टाकलेली आहे ते तुम्हाला त्याची पोझिशन लक्षात यावी. दिस इज द ऑल्फॅक्टरी नर्व. ओके, सो दिस इज अ सेन्सरी टाईप ऑफ नर्व आहे. त्याच्यानंतर त्याचं ओरिजिन आहे ते ऑल्फॅक्टरी बल्बला आहे. आता हे ऑल्फॅक्टरी बल्ब कुठं आहे सांगा, हे 4 ब्रेनचा जो भाग आहे त्या 4 ब्रेनच्या भागामध्ये आपण हा उल्लेख आलेला आहे. ऑल्फॅक्टरी लूप, ज्याच्यामध्ये ऑल्फॅक्टरी बल्ब असतात आणि ते स्मेलसाठी अत्यावश्यक सेंटर आहे किंवा ते स्मेलचं सेंटर आहे थोडक्यात. सो ओरिजिन त्याचं ऑल्फॅक्टरी बल्ब आहे. त्याच्यानंतर ऑर्गॅन इनर्वेटेड म्हणजे कुठपर्यंतचा भाग तो ऑक्युपाय करतात, म्हणजे ओरिजिन आहे ऑल्फॅक्टरी बल्ब. ओके, आणि ऑर्गॅन्स इनर्वेटेड म्हणजे कुठल्या ऑर्गॅनशी रिलेटेड आहे, तर एपिथेलियम ऑफ द नोजची जी इनर लाइनिंग आहेत. ओके, सो दॅट इज इनर्वेटेड विथ दॅट ऑल्फॅक्टरी नर्व. ओके,
सो दॅट इज द ऑर्गॅन्स इनर्वेटेड. आणि त्याचं फंक्शन काय आहे, अर्थातच ॲज दे आर ओरिजिनेटेड फ्रॉम द ऑल्फॅक्टरी बल्ब दे आर रिलेटेड विथ द स्मेलिंग सेन्स ऑफ द बॉडी. ओके, सो हे अशा पद्धतीने त्याचा स्टडी करायचा आहे, लक्षात घ्या. सो हा पहिला भाग. दुसरा आहे तो ऑप्टिक आहे. ऑप्टिक आहे, इट इज अ टाईप ऑफ सेन्सरी न्यूरॉन आहे, सेन्सरी नर्व आहे, साईड ऑफ द डायन्सेफेलॉन. ओके, दिस इज ऑल्सो द पार्ट ऑफ द ब्रेन. डायन्सेफेलॉन हे सगळे भाग जे आहेत तुम्हाला आपण फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेनचा जो अभ्यास केलेला आहे प्रिव्हियस आपल्या व्हिडिओजमध्ये, हे तुमच्या लक्षात येईल. सो इट इज साईट, ओरिजिन इज द साईड ऑफ डायन्सेफेलॉन. ऑर्गॅन्स इनर्वेटेड, कोणतं ऑर्गॅन्स ऑक्युपाय केलेलं आहे तर रेटिना ऑफ द आय, आणि अर्थातच आय रिलेटेड आहे त्यामुळे ह्याचं फंक्शन काय आहे तर दृष्टी, विजन. ओके, देन थर्ड cranial nerve is the oculomotor. Oculomotor type is motor nerve. Then origin is the floor of the midbrain, and it is the organs innervated is the eye muscles. 4 to 6 eye muscles are innervated organs. Okay, here movement of the eyeball. दृष्टी आपली कशा पद्धतीने वळते, एखादा आवाज झाल्यानंतर डावीकडे असेल, उजवीकडे असेल, समोर असेल, वर खाली. सो त्याप्रमाणे आयबॉलचं जे मुवमेंट आहे इट इज रिलेटेड विथ दिस पर्टिक्युलर ऑक्युलोमोटर नर्व. ओके, सो हियर सी ऑप्टिक नर्व ही ह्या ठिकाणी आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. आपण जर थोडं झूम केल्यानंतर आपल्याला हे क्लिअरली आपण हे बघू शकतो. ओके, सी ऑक्युलोमोटर इज हियर. त्याच्यानंतर ट्रॉक्लियर नर्व आहे, हे पुढे बघूया आपण. ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक आणि ऑक्युलोमोटर 3 बघितले, ठीक आहे. त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे तो आहे पॅथेटिक नर्व. मोटार टाईप, origin is floor of the midbrain, that is it is related with the eye muscles. 1 to 6 eye muscles, 4 along with that forehead, scalp. Okay, it is related with the rotation and movement of the eyeball. rotation म्हणजे आपण डोळे राऊंड सर्कल मध्ये म्हणजे उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे अशा पद्धतीने आपण आयबॉलची मुवमेंट करू शकतो, बरोबर आहे ना. सो दॅट इज द रोटेशन अँड द मुवमेंट ऑफ द आयबॉल. दॅट इज द फंक्शन ऑफ दिस पॅथेटिक नर्व. काही नामं तुम्हाला ह्या ठिकाणी वेगळी दिसू शकतात. पॅथेटिक नर्वला ह्या ठिकाणी ट्रॉक्लियर नर्व म्हटलेलं आहे. सो हियर पोझिशन इज हियर 1. ओके, गुगलवर ही इमेज अवेलेबल आहे, तुम्ही पुन्हा एकदाही बघू शकता त्या ठिकाणी. त्याच्यानंतरचा जो नर्व आहे ती ट्रायजेमिनल आहे, दॅट इज द डेंटिस्ट नर्व म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये प्रकार बघा, ऑप्थेल्मिक, मॅक्झिलरी आणि मॅन्डिब्युलर, दॅट इज द लार्जेस्ट वन. ओके, सो ऑल ऑफ दिस दे आर द मिक्स्ड टाईप ऑफ नर्व. मिक्स्ड आहेत ते, कॉमन त्याला मिक्स्ड म्हटलेलं आहे. आणि इंडिव्हिज्युअल जर तुम्ही बघितलं, ऑप्थेल्मिक आहे ती सेन्सरी आहे, मॅक्झिलरी आहे ती सेन्सरी आहे, आणि मॅन्डिब्युलर आहे ती मिक्स्ड आहे. ओके, ओरिजिन इज वेट्रल साईड ऑफ द पॉन्स, दॅट इज द पॉन्स वेरोलाय, हाइंड ब्रेनचा भाग आहे. आता ह्याच्यामध्ये ऑर्गन्स कोणते ऑक्युपाय केलेले आहेत तर नेसल कॅव्हिटी आहे, अप्पर आयलिड्स, फोरहेड, स्काल्प, कंजेक्टिवा, त्याच्यानंतर लॅक्रिमल ग्लँड आहे, स्काल्प, म्युकोसा ऑफ नोज, पॅलेट, अप्पर टीथ, अप्पर लिप, लोअर आयलिड, पार्ट्स ऑफ द फॅरिंग्स, लोअर टीथ, स्किन ओव्हर मॅन्डिबल, cheek, side of the head in front of ear, muscles of the mastication. Okay, all these parts are related with, organs are related with this particular, or they are occupied by this trigeminal nerve. Here you can see the trigeminal nerve. Okay, आणि ह्याचं फंक्शन काय आहे तर सेन्सेशन ऑफ स्किन, टच, सेन्सेशन ऑफ स्किन असेल, म्हणजे टच असेल, टेस्ट असेल, जॉ मुवमेंट असेल. सो हे काय आहेत सांगा, याच्याशी रिलेटेड असणारे फंक्शन्स आहेत रिलेटेड विथ दिस ट्रायजेमिनल नर्व. ओके, देन त्याच्यानंतर 6वी जी आहे ती ॲब्ड्युसन्स नर्व आहे. ॲब्ड्युसन्स नर्व मोटार टाईप आहे, त्याच्यानंतर रिलेटेड विथ द ओरिजिन आहे पॉन्स वेरोलाय. ऑर्गन्स इनर्वेटेड आहे ते मसल्स ऑफ आयबॉल, लॅटरल रेक्टस मसल आहे. ओके, अँड मुवमेंट ऑफ द आय फंक्शन. Then 7th one is the facial one, that is bearing geniculate ganglion. आता ही नावं आहे, तुम्ही फक्त फेशियल तयार केलं तरी चालेल. मिक्स्ड टाईप आहे, ऑरिजिन इज द पॉन्स वेरुलाय. ओके, अँड इट इज ऑर्गन्स विच आर ऑक्युपाइड और इनर्वेटेड आर फेशियल, स्काल्प, नेक मसल, लॅक्रिमल ग्लँड असेल, सब लिंग्वल असेल, सब मॅन्डिब्युला असेल, नेसल अँड द पॅलेंटाईन
ग्लँड्स असेल. आता हे ऑर्गन्सची नावं आहेत, लक्षात घ्या. यातले तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही लक्षात ठेवले तरी चालण्यासारखं आहे. अर्थातच फेशियल नर्व आहे, सो इट इज रिलेटेड विथ द फेस किंवा फेशियल मसल्स. हे एवढं समजण्यासारखं आहे आणि सोपं आहे लक्षात ठेवायला. व्हॉट इज द फंक्शन? दॅट फंक्शन्स आर फेशियल एक्सप्रेशन्स असेल, ओके, आपल्या चेहऱ्याचे हावभाव असतील, त्याच्याशी रिलेटेड जे मसल्स आहेत, सो दे आर रिलेटेड विथ द फेशियल नर्व्स. ओके, मुवमेंट ऑफ द नेक आहे, देन सिक्रिशन ऑफ टीयर्स, टेस्ट, सलायवरी सिक्रिशन्स एट्सेट्रा. सो दीज आर द फंक्शन्स. फर्दर ऑडिटरी ब्रॅकेटमध्ये वेस्टिब्युलो कॉक्लियर, वेस्टिब्युलर अँड द कॉक्लियर. ओके, ऑडिटरी आहे. आता हे ऐकण्याशी संदर्भात आहे, लक्षात घ्या. ऑडिटरी सेन्सरी नर्व आहे, ओरिजिन आहे ती पॉन्स वेरोला आहे. देन इट इज ऑर्गन्स रिलेटेड ऑर इनर्वेटेड आर द इंटरनल इयर, अँड ह्याचं अर्थातच काम काय आहे, ऑडिटरी नर्व्स आहेत, अर्थातच ते काम काय करणार आहेत, ऐकण्याचं काम करणार. ओके, सो हिअरिंग अँड द इक्विलिब्रियम, बॅलन्सिंग. देन पुढचा जो आहे 9th वन, दॅट इज द ग्लॉसोफॅरेंजियल नर्व. टाईप इज मिक्स्ड वन. ओरिजिन इज साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. ओके, ब्रेनचा पार्ट. अँड द ऑर्गन्स इनर्वेटेड आर फॅरिंग्स, टंग, सलायव्हरी ग्लँड्स. ओके, अँड व्हॉट इज द फंक्शन? अर्थातच टंग आहे म्हटल्यानंतर इट इज रिलेटेड विथ द टंग आहे, सलायव्हरी ग्लँड्स आहे. सो टेस्टची रिलेटेड फंक्शन्स आहे. देन सलायवेशन आहे, लाळ गळणे आपण ज्याला म्हणतो, आणि अर्थातच त्याच्याबरोबरीने येणारं स्वेलोईंग म्हणजे गिळण्याची प्रक्रिया. सो दीज फंक्शन्स आर रिलेटेड विथ द ग्लॉसोफॅरेंजियल नर्व. हिअर यू कॅन सी, जे आपण मगाशी बघत होतो ते, दीज आर द फेशियल नर्व्स आहेत. ओके, पेअर आहे फेशियल नर्व. त्याच्यानंतर वेस्टिब्युलो कॉक्लियर नर्व आहे, ह्या ठिकाणी बारीक आपल्याला ह्या ठिकाणी दिसतं, इथे एक आणि इथे एक, पेअरमध्ये असतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आत्ता बघितला आपण तो ग्लॉसोफॅरेंजियल नर्व ह्या ठिकाणी आहे बघा. हा ह्या ठिकाणी आहे, ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते पुढचे 3 बघणार आहोत बघा. Then 10th one is the vagus, that is the pneumogastric nerve. Okay, type is mixed one. त्याच्यानंतर ओरिजिन आहे ते साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. ऑर्गन्स इनर्वेटेड आर लॅरिंग्स, ट्रकिया. आता हे रेस्पिरेटरी ट्रॅकशी रिलेटेड आहेत बघा. फॅरिंग्स असतील, त्याच्यानंतर त्याच्या खाली एलिमेंटरी कॅनल आहे, हार्ट आहे, लंग, त्याच्यानंतर आहे लंग्स, पॅनक्रियाज, ब्लड व्हेसल्स एट्सेट्रा. ओके, ऑर्गन्स इनर्वेटेड. व्हॉट इज द फंक्शन? विसेरल sensations and visceral movements like breathing, cardiac slowing, gastric and the pancreatic secretions, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट्स. आता हे रिलेटेड आहेत ते अर्थातच या ठिकाणी लॅरिंगशी रिलेटेड आहे, ट्रकियाशी रिलेटेड आहेत, एलिमेंटरी कॅनल. ओके, त्याच्यानंतर हार्ट, लंग्स, सो त्याच्याशी रिलेटेड फंक्शन्स इथे आहेत बघा. ब्रिदिंग असेल, लाईक ब्रिदिंग, कार्डियक स्लोईंग असेल, त्याच्यानंतर गॅस्ट्रिक अँड आता हे एलिमेंटरी कॅनल ज्या इथे मेन्शन केलं आहे, त्यामुळे गॅस्ट्रिक अँड पॅनक्रियाटिक सिक्रिशन, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मुवमेंट एट्सेट्रा एट्सेट्रा. ओके, सो दीज आर द फंक्शन्स. ओके, देन हिअर यू कॅन सी द वेगस नर्व. त्याच्यानंतर आहे तो स्पायनल ॲक्सेसरी. स्पायनल ॲक्सेसरी टाईप इज मोटार नर्व. त्याच्यानंतर ओरिजिन आहे तो साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा. ऑर्गन्स इनर्वेटेड आर नेक, शोल्डर मसल्स, रिफ्लेक्सेस ऑफ द thoracic and abdominal viscera, larynx and the pharynx. Functions: movement of the larynx, pharynx, neck and the shoulder. That is related with the spinal accessory. Here you can see the vagus nerve. ह्या ठिकाणी हा तुम्हाला दिसतोय तो वेगस नर्व आहे. त्याच्यानंतर ॲक्सेसरी आहे तो हा आहे. ओके, पेअरमध्ये असतात. सो एक इकडे आणि एक इकडे. पेअरमध्ये 12 नर्व्स आहेत, लक्षात घ्या. 12 pairs. Okay, and the last one is the hypoglossal nerve. टाईप इज मोटार वन, मोटार नर्व आहे तो. त्याच्यानंतर ओरिजिन आहे तो साईड ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा, सेम लाईक द 11th वन. त्याच्यानंतर आहे टंग मसल्स आर द ऑर्गन्स रिलेटेड ऑर द इनर्वेटेड. टंग मसल्स, जिभेचे जे स्नायू आहेत ते. अँड द मुवमेंट ऑफ टंग इज पॉसिबल बिकॉज ऑफ दिस हायपोग्लॉसल नर्व. ओके, सो हिअर यू कॅन सी द हायपोग्लॉसल नर्व. दिस वन, एक हा आणि एक हा. ओके, सो तुम्हाला संपूर्णपणे काय दाखवलं आहेत सगळे राईट फ्रॉम फर्स्ट नर्व अप टू द 12th नर्व तुम्हाला ह्या ठिकाणी संपूर्ण त्याचे लोकेशन्स तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, ऑल्फॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्लियर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसन्स आहे,
फेशियल आहे, वेस्टिब्युलो कॉक्लिअर नर्व आहे, ग्लॉसोफॅरेंजियल नर्व आहे, वॅगस नर्व, ॲक्सेसरी अँड द हायपोग्लॉसल नर्व. सो ऑल दीज नर्व्स अँड देअर लोकेशन्स आर हॅज बीन शोन इन धिस रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम. ओके, ही फक्त तुमच्या माहितीसाठी आहे, ही काय तुम्हाला परीक्षेला वगैरे काही काढायची नाही आहे, फक्त तुम्हाला त्याची पोझिशन लक्षात यावी, ब्रेनमध्ये असले त्याची पोझिशन लक्षात येण्यासाठी हे दिलेलं आहे. ओके, देन ओके मुव्हिंग फर्दर. आता आपण बघितलेल्या आहेत त्या या ठिकाणी क्रॅनियल नर्व्सचा आपण माहिती बघितली, बरोबर आहे ना. ऑन द बेसिस ऑफ टाईप असेल, ओरिजिन असेल, ऑर्गन्स इनरवेटेड असेल आणि त्याचे फंक्शन्स असतील. 12 जोड्या आपण बघितल्या. ओके, दुसरा आपला भाग होता तो स्पायनल नर्व्सचा, बरोबर आहे ना. पेरिपेरल नर्वस सिस्टीमचे 2 भाग आहेत, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. सो क्रॅनियल नर्वची आपण स्टडी बघितली. आता आपण बघणार आहोत ती स्पायनल नर्वची स्टडी. सो ह्याचे नंबर आणि टाईप्स किती आहेत ते बघूयात. ही सुद्धा काय आहे, टेक्स्टबुक चार्ट मी ह्या ठिकाणी पुटअप केलेला आहे आणि फक्त एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम तुम्हाला लोकेशन समजण्यासाठी ह्या ठिकाणी दिलेली आहे. ओके, सी ग्रुप. आता ह्याच्या किती सांगितलेल्या आहेत आपण, 31 जोड्या सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी जर गेल्या तर आपण स्पायनल नर्वच्या 31 पेअर्स आहे. सो या 31 पेअर्स कुठे कुठे लोकेट आहेत ते ह्या ठिकाणी दिलेले आहेत किंवा त्याचं ग्रुप कसे केलेले आहेत हे बघा. आता ह्या ठिकाणी काय सांगितलेले आहेत, स्पायनल नर्व्स, बरोबर आहे ना. म्हणजे आता स्पाईनशी रिलेटेड ज्या काही नर्व्स आहेत त्या संपूर्ण कुठे येतात, स्पायनल नर्व्समध्ये येतात. ओके, आता हे जे आहेत स्पायनल कॉर्ड आणि त्याच्यानंतर बनणारा काय आहे सांगा, अर्थातच त्याच्यातनं बनणारा व्हर्टेब्रल कॉलम किंवा ज्याला आपण पाठीचा कणा म्हणतो. मग हे जे पाठीचे मणके आहेत, ओके, त्या मणक्यांमध्ये काय सांगा, ह्याचं ग्रुप आहेत, म्हणजे याचे काय म्हणतो आपण त्याला, या ठिकाणी क्लासिफिकेशन आहे थोडक्यात किंवा क्लासिफाय केलेले आहेत. हे जे स्पाईन्स आहेत ते ह्या ठिकाणी बघा, क्रॅनियल नर्व्स, ओके, त्याच्यानंतर थोरॅकिक नर्व्स, त्याच्यानंतर लंबर नर्व्स एरिया आहे हा पर्टिक्युलर, हा इथून इथपर्यंत आहे तो क्रॅनियल नर्व्स याला म्हटलं जातं, रिलेटेड विथ द क्रॅनियम. ओके, त्याच्यानंतर आहे ते थोरॅकिक नर्व आहे, त्याच्यानंतर आहे ते लंबर आहे, त्याच्यानंतर आहे ते सॅक्रल आहे आणि शेवटचा आहे तो कॉक्सिजियल आहे, कॉक्सिजियल नर्व ॲट द नियर द कॉकिक्स. ओके, सो हा जो भाग आहे तो संपूर्ण मणक्याचा जर अभ्यास केला तर ह्या ठिकाणी तुम्हाला त्याचे पार्ट वाईज डिस्ट्रीब्युशन केलेले दिसून येतात. सो पहिला जो भाग आहे तो नेक रिजनला आहे बघा, ह्या ठिकाणी नेक रिजनला आहे, दॅट इज द सर्वायकल ग्रुप आहे पहिला. सो ह्या ठिकाणी आपला नंबर ऑफ पेअर्स किती दिसतात, 8 दिसतात. सर्वायकल, सी फॉर सर्वायकल. सो C1 पासून C8 पर्यंत जे नर्व्स येतील ते सर्वायकल नर्व्समध्ये येतात. ओके, अँड वेर इज द लोकेशन और रिजन ऑफ ओरिजिन फ्रॉम वर्टेब्रल कॉलम, ओके, ॲट द नेक रिजन. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मानेच्या साईडला जे तुम्हाला 1 ते 8 असे तुम्हाला नर्व्स ज्या दिसतील त्या सर्वायकल नर्व्स असतात. ओके, अँड दे आर द ग्रुप ऑफ स्पायनल नर्व्स. देन थोरॅकिक्स. आता ह्या थोरॅक्सच्या रिजनला आहेत बघा, ह्या ठिकाणी थोरॅक्स छातीचा भाग आपण ज्याला म्हणतो की नाही तो. सो 12 पेअर्स ऑफ नर्व्स विच आर लोकेटेड ॲट दिस एरिया, दे आर ग्रुप्ड अंडर द थोरॅकिक, दॅट इज द स्पायनल नर्व्स. हा ग्रुप आहे त्याचा. हे 5 ग्रुपमध्ये ते स्पायनल नर्व्स काय झाले आहेत, डिवाईड झालेले आहेत थोडक्यात. सो थोरॅक्स, T फॉर थोरॅक्स, थोरॅक्स 1, थोरॅकिक 1 to थोरॅकिक 12 nerves. They comes under the thoracic group of the spinal nerve and they are related with the or located at the thorax region. Okay, then third group of spinal nerve is the lumbar, L for lumbar. त्याच्यात 5 जोड्या आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात, L1 to L5. ओके, L1 to L5 ह्या ठिकाणी ज्या आहेत लंबर रिजनला म्हणजे कमरेच्या रिजनला त्या आहेत, सॉरी या ठिकाणी ॲबडॉमेनच्या रिजनला त्याला म्हटलं जातं लंबर नर्व्स. फोर्थ वन इज द सॅक्रल वन, S फॉर सॅक्रल. तिथे आपल्याला 5 जोड्या दिसतात. ओके, अँड दे आर लोकेटेड ॲट द पेल्विक रिजन. हा कमरेचा भाग आहे, पेल्विक रिजन. ओके, अँड शेवटचा जो आहे तो कॉक्सिजियल आहे. ओनली 1 पेअर हिअर इज लोकेटेड और ओनली 1 पेअर ऑफ द कॉक्सिजियल नर्व, CO 1 पेअर. ओके, कॉकिक्स रिजनला शेवटचं म्हणजे ज्या ठिकाणी माकड हाड आपण ज्याला म्हणतो म्हणजे एंड ऑफ वर्टेब्रल कॉलम आपण ज्या ठिकाणी म्हणतो त्या ठिकाणी एक नर्व असते किंवा एक
पेअर ऑफ नर्व असते, दॅट इज द कॉक्सिजियल नर्व ॲट द कॉकिक्स रिजन. ओके, सो दीज आर द स्पायनल नर्व्ज आहेत. त्याचे नंबर आणि टाईप्स आपण बघितले आहेत. म्हणजे किती जोड्या, टोटल 31 जोड्या असतात स्पायनल नर्व्सच्या, आणि त्या 31 जोड्या ह्या 5 ग्रुपमध्ये काय झाले आहेत, डिवाईड झाले असतात. मग सर्वायकलचे 8 पेअर आहेत, थोरॅकिक्सचे नर्वचे 12 जोड्या आहेत, लंबरचे 5 पेअर आहेत, सॅक्रलचे 5 अगेन, अँड कॉक्सिजियलचा ची 1 जोडी, असे मिळून काय होतात, टोटल 31 पेअर्स ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल नर्व्स. दे आर डिस्ट्रीब्युटेड ऑल अलॉंग दिस पर्टिक्युलर रिजन, राईट फ्रॉम द नेक टू द कॉकिक्स. त्यांचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. ओके, आता हे जे भाग आहेत हे तुम्हाला कसले भाग आहेत, हे फक्त तुम्हाला रिजनचे भाग दिलेले आहेत. तुम्हाला ह्याचा स्टडी नाही करायचा आहे, तुम्हाला फक्त ह्याचं लोकेशन बघण्यासाठी मी ही डायग्रॅम पुटअप केलेली आहे. ओके, म्हणजे कोणत्या रिजनमध्ये, आता हे तुम्हाला फक्त चार्ट बघितलं तर पटकन लक्षात येणार नाही, म्हणून मी काय केलं आहे, ह्या ठिकाणी एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम ह्या ठिकाणी पुटअप केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळावं. नेक रिजन आहे, हा छातीचा भाग आहे, बरोबर आहे ना. दिस इज ॲबडॉमिनल रिजन, दिस इज द पेल्विक रिजन, आणि शेवटचा आहे तो कॉक्सिजियल किंवा कॉकिक्सचा रिजन आहे किंवा भाग आहे. मग तिथे डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे हे या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी ही डायग्रॅम पुटअप केलेली आहे. ओके, पुढे जाऊया आता. नाउ सी, फर्दर कन्सेप्ट इज फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. आता एका स्पायनल नर्वचं जे फॉर्मेशन आहे ते कशा पद्धतीने तो फॉर्म होतो. सो व्हॉट इज द बेसिक रूट किंवा कशा पद्धतीने तो तयार होतो हे आपण या ठिकाणी ह्या कन्सेप्ट अंडर आपण बघणार आहोत. फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व. सी हिअर, स्पायनल नर्व्स आर द पाथ ऑफ कम्युनिकेशन्स बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड द डिफरंट अँड द स्पेसिफिक रिजन ऑफ द बॉडी. ओके, आता स्पायनल नर्व्सचं काय काम आहे, दे आर द पाथ ऑफ कम्युनिकेशन. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे काही संदेश वहनाचं काम आहे. ओके, संदेशवहन म्हणजेच काय सांगा, जे काही सिग्नल्स पास होतात, म्हणजे संपूर्ण बॉडीकडून मेंदूकडे काही सिग्नल्स जातील आणि मेंदूकडून इन टर्न काही सिग्नल्स हे बॉडी पार्ट्सला दिले जातात. ओके, सो हे जे संदेशवहनाचं काम आहे किंवा कम्युनिकेशनचं काम आहे, इट टेक्स प्लेस बिटवीन द स्पायनल कॉर्ड अँड द स्पेसिफिक रिजन ऑफ द बॉडी. ओके, अँड हे करायचं काम कोण करत असतं, तर दीज स्पायनल नर्व्स आर प्लेइंग एन इम्पॉर्टंट रोल इन दिस पर्टिक्युलर कम्युनिकेशन. ओके, सो ह्याचं फॉर्मेशन आपण बघूया. आता ह्या ठिकाणी ही जी डायग्रॅम आहे, टेक्स्टबुक डायग्रॅम आहे, फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व, कशा पद्धतीने स्पायनल नर्व तयार होते ही ह्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता हा भाग आहे तो कसला आहे सांगा, हा भाग आहे ट्रान्सफर्स सेक्शन ऑफ किंवा TS ऑफ स्पायनल नर्व. याचा अभ्यास आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये केलेला आहे. एच शेप्ड आपण ह्या ठिकाणी ग्रे मॅटर बघू शकतो. त्याच्यानंतर त्याच्या भोवतालचा भाग आहे तो व्हाईट मॅटर आहे, डॉर्सल रूट आहे, व्हेंट्रल रूट आहे. हा भाग आपण बघितलेला आहे बघा लास्ट व्हिडिओमध्ये. ओके, सो दिस इज द स्पायनल कॉर्ड आहे, हा स्पायनल कॉर्डचा ट्रान्सफर्स सेक्शन आहे, आणि त्याला लागून असणारा काय आहे सांगा, स्पायनल नर्व आहे. ओके, सी, each spinal nerve is formed inside the neural canal of vertebral column by the posterior or dorsal root अँड एंटेरियर ऑर द वेंट्रल रूट. आता प्रत्येक स्पायनल नर्व आहे ती कुठे तयार होते, तर इनसाइड द न्यूरल कॅनल ऑफ वर्टेब्रल कॉलम. वर्टेब्रल कॉलम म्हणजे काय, तर आपण ज्याला मणके म्हणतो, पाठीचा मणका, बरोबर आहे ना, आणि इंडिव्हिज्युअल वर्टिब्री आपण ज्याला म्हणतो. सो त्याच्या आतमध्ये असलेले न्यूरल कॅनल जे आहेत, म्हणजे एक प्रकारची आपण कॅव्हिटी म्हणूया किंवा एक प्रकारचा कॉरिडॉर म्हणूया, तर त्या कॉरिडॉरच्या आतमध्ये प्रत्येक स्पायनल नर्व तयार होते बाय द पोस्टेरियर ऑर द डॉर्सल रूट अँड एंटेरियर ऑर द वेंट्रल रूट. ओके, या ठिकाणी आपण बघू शकतो पोस्टेरियर किंवा डॉर्सल रूट आहे, आणि त्याच्यानंतर ह्याला लागून येणारा काय सांगा, ग्रे मॅटरचा जो भाग आहे त्याला लागून येणारा डॉर्सल रूट, दॅट इज द पोस्टेरियर रूट, आणि दुसरा आहे तो वेंट्रल रूट, दॅट इज द एंटेरियर रूट. म्हणजे ओरिजिन थोडक्यात हे आहे, लक्षात घ्या. ही पूर्ण स्पायनल नर्व आहे आणि त्याचं ओरिजिन डॉर्सल रूट आणि व्हेंट्रल रूट असं आहे पहिला भाग. देन डॉर्सल रूट रिसिव्स द सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँग्लिऑन. आता डॉर्सल रूट आहे या ठिकाणी, इट रिसिव्स द काय म्हटलेलं आहे बघा, इट रिसिव्ह द सेन्सरी नर्व. मग असे आपण जे प्रकार बघितले, सेन्सरी, मिक्स्ड आणि मोटर, त्यातला सेन्सरी नर्व ह्या ठिकाणी काय केला जातो, डॉर्सल रूट सेन्सरी नर्वकडून काय केला जातो, या ठिकाणी त्याला सिग्नल्स मिळतात. डॉर्सल रूट रिसिव्स द सेन्सरी नर्व. सी हिअर, डॉर्सल रूट रिसीव द सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँग्लिऑन. या ठिकाणी डॉर्सल रूट गँग्लिऑन तुम्हाला दिसत आहे, आणि ह्या ठिकाणी तुम्हाला स्पायनल नर्व दिसत आहे. ओके,
दॅट इज द ह्या स्पायनल नर्वकडून येणारे काय आहेत सेन्सरी नर्व, त्याचे प्रकार. ओके, सो डॉर्सल रूट थोडक्यात एवढं लक्षात ठेवायचं की डॉर्सल रूट रिसीव द सेन्सरी नर्व फ्रॉम द डॉर्सल रूट गँग्लियॉन. देन ऑन द अदर हँड वेंट्रल रूट गिव्स आउट द मोटार नर्व. आता ह्याचं काम काय आहे, वेंट्रल रूट इट गिव्स आउट द, यातनं कोण बाहेर पडतं, इट गिव्स आउट द मोटार नर्व बाहेर पडतात. ओके, then the dorsal sensory and the ventral motor nerves together form the mixed spinal nerve. इथून येणारा काय सांगितलेलं आहे, इथून येणारा सेन्सरी नर्व आणि इथून येणारा काय आहे मोटर नर्व, हे काय सांगितलेले आहेत, ते मिक्स्ड टुगेदर किंवा दे कम टुगेदर टू फॉर्म द मिक्स्ड स्पायनल नर्व. अर्थात हे इथून येणारा एक नर्व आणि इथून येणारा एक नर्व सोप्या भाषेमध्ये ते एकत्र आल्यानंतर काय होणार आहे, अर्थातच या ठिकाणी मिक्स्ड स्पायनल नर्व तयार होणार आहे. ओके, सोपं आहे, हे समजण्यासारखं आहे. डिस्क्रिप्शन आणि डायग्रॅम समोरासमोर ठेवलीत की तुमच्या लगेच लक्षात येईल. स्पायनल नर्व इमर्जेस आउट ऑफ वर्टेब्रल कॉलम थ्रू द वर्टेब्रल फोरामेन अँड फॉर्म द 3 ब्रांचेस. आता ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, जो स्पायनल नर्व ह्या ठिकाणी तयार होतो अलॉंग विथ द सेन्सरी नर्व अँड द मोटार नर्व. ओके, ह्या ठिकाणी मिक्स्ड स्पायनल नर्व तयार झाला. सो तो त्या पर्टिक्युलर वर्टेब्रल कॉलममधून म्हणजे जो मणका आपण म्हणतो किंवा व्हर्टिब्री म्हणतो तिथून बाहेर कसा पडणार आहे. सो इट विल इमर्जेस थ्रू द इंटरवर्टेब्रल फोरामेन अँड फॉर्म इंटरवर्टेब्रल फोरामेन दॅट इज द पार्ट ऑफ द वर्टेब्रल कॉलम, लक्षात घ्या. अँड इट फॉर्म द 3 ब्रांचेस. आता ह्या ठिकाणी तो जो बाहेर पडतो तो 3 ब्रँचने बाहेर पडतो. ओके, सो ह्या ब्रँचेस कुठल्या आहेत हे ह्या ठिकाणी दिलेलं आहे बघा. रॅमस डॉर्सॅलिस या ठिकाणी एक ब्रँच, देन रॅमस वेंट्रॅलिस दॅट इज द सेकंड ब्रँच या ठिकाणी बाहेर पडते बघा, लेबल आहे. अँड रॅमस कम्युनिकन्स. ओके, ह्या ठिकाणी आपल्याला कम्युनिकन्स दिसतं, ही तिसरी ब्रांच आहे. ओके, ह्या 3 ब्रँचमधून काय होते सांगा, तयार झालेला स्पायनल नर्व आहे ती बाहेर पडते. ओके, सो लेट सी अबाउट द इन्फॉर्मेशन. रॅमस डॉर्सॅलिस म्हणजे काय बघा, इट फ्रॉम द, आता ही कुठे बाहेर पडणार आहे, फ्रॉम द स्किन अँड टू मसल्स ऑफ डॉर्सल साईड. ओके, जी स्पायनल नर्व तयार होते ती काय करणार आहे, इट फ्रॉम द स्किन अँड टू द मसल ऑफ द डॉर्सल साईड. ही माहिती आहे. रॅमस डॉर्सॅलिस हा जो भाग आहे किंवा ही जी ब्रँच आहे स्पायनल नर्वची ती कुठे जाणार आहे, स्किन अँड टू द मसल्स ऑफ द डॉर्सल साईड ऑफ द बॉडी. ओके, देन second branch is the ramus ventralis. Here you can see the ventralis, the largest of the 3. It supplies the organs and muscles on lateral and the anterior side. इथे स्पायनल नर्व जे होणार आहेत ते ह्या ठिकाणाहून ह्या पोझिशनमधून कुठे जाणार आहेत, इट इज द लार्जेस्ट वन अँड इट सप्लायज द ऑर्गन. कुठे जाणार आहे, ही जी नर्व आहे ती पूर्ण ऑर्गनपर्यंत, मसल्स ऑन लॅटरल अँड द अँटेरियर साईड ऑफ द बॉडी. ओके, आणि शेवटचा आहे तो रॅमस कम्युनिकन्स आहे. सी दिस ब्रांच द स्मॉलेस्ट आहे. आता हे MCQचे प्रश्न आहेत, लक्षात घ्या. स्पायनल नर्वचा हा जो वेंट्रलिस्ट आहे तो लार्जेस्ट नर्वमध्ये येतो ब्रँच, अँड कम्युनिकन्स जो आहे तो स्मॉलेस्ट येतो. ओके, द स्मॉलेस्ट ऑफ द 3 अँड गिव्स आउट फ्रॉम फर्स्ट थोरॅकिक अप टू थर्ड लंबर. थोरॅकिक आणि लंबर कुठले रिजन आहेत आपण या ठिकाणी बघितले. थोरॅकिक आणि लंबर हे 2 भाग बघा, थोरॅक्स रिजनला आणि लंबर रिजनला, ॲब्डोमिनल रिजनला. ओके, सो व्हॉट इज मेन्शन्ड हिअर, इट गिवन आउट फ्रॉम द फर्स्ट थोरॅकिक अप टू द थर्ड लंबर स्पायनल नर्व. कुठपर्यंत त्याचं एक्सपान्शन आहे हे दिलेलं आहे. अँड इट जॉईन्स द सिम्पॅथेटिक गँग्लिया. ओके, हा कुठे जाऊन पुढे जॉईन होणार आहे, सिम्पॅथेटिक गँग्लियॉनला जॉईन होणार आहेत. ओके, आता ह्याचं हे जे आहे आपण ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम बघताना आपण हा शब्द आपल्याला येईल पुढे. ओके ओके, सो इट जॉईन्स द सिम्पॅथेटिक गँग्लियॉन. ओके, सो थोडक्यात आता ह्या स्क्रीनमध्ये किंवा ह्या स्लाईडमध्ये आपल्याला काय दिसून येतं की फॉर्मेशन ऑफ टिपिकल स्पायनल नर्व हे कशा पद्धतीने होतं. टिपिकल स्पायनल कॉर्डचा ट्रान्सफर सेक्शन दाखवला आहे आणि त्यातून बाहेर पडणारा स्पायनल नर्व जी आहे ती कशा पद्धतीने बाहेर पडते. डॉर्सल रूट आहे, वेंट्रल रूट आहे, एकीकडून स्पायनल नर्व बाहेर, एकीकडून सेन्सरी नर्व बाहेर पडते, एकीकडून मोटार नर्व बाहेर पडते. दोन्ही ज्यावेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्या मिक्स्ड नर्व बनवतात, बरोबर आहे ना. आणि ही मिक्स्ड नर्व ज्यावेळेला वर्टेब्रल कॉलममधून बाहेर पडत असते त्यावेळेला ती 3 ब्रँचेसमधून बाहेर पडत असते. डॉर्सेलिस असेल, रॅमस डॉर्सेलिस, रॅमस वेंट्रलिस आणि रॅमस कम्युनिकन्स. आणि हे पर्टिक्युलर जे ब्रांचेस आहेत त्या शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत त्या पर्टिक्युलर मिक्स्ड नर्वला जी सेन्सरी आणि मोटार नर्वने बनलेली आहे अशी मिक्स्ड नर्व संपूर्ण बॉडीमध्ये ठिकठिकाणी काय करत असतात, त्याचं एक्सपान्शन होत असतं. ओके, हे थोडक्यात ह्या स्लाईडमध्ये दाखवलेलं आहे.
Okay, now moving further, see, human nervous system is divided into CNS, PNS and ANS. That is understandable. Central nervous system, peripheral nervous system and autonomous nervous system. Okay, PNS consists of network of nerves arising from or going to the CNS. PNS मध्ये मगाशी आपण बघितल्याप्रमाणे नेटवर्क आहे, नेटवर्क जाळं आहे, एक प्रकारचं नर्व्सचं जाळं आहे जे काय करतं CNS पर्यंत जातं. CNS पर्यंत संदेशवहनाचं काम असेल, सिग्नलिंग पास करायचं काम असेल किंवा त्याच्याकडून सिग्नल घेऊन संपूर्ण बॉडीला काय करायचे, स्प्रेड करायचे. सो इट कन्सिस्ट ऑफ नेटवर्क ऑफ नर्व्स अरायझिंग फ्रॉम ऑर गोईंग टू द CNS. एक तर तिथून अराईज होतील किंवा त्याच्यापर्यंत जातील. Accordingly, peripheral nerves are classified as afferent nerves and the efferent nerves. ओके, पेरिफेरल नर्व्समध्ये दोन प्रकार आहेत बघा, ॲफरंट नर्व आणि इफरंट नर्व. तर ह्या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम आहे. दिस इज द पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड, TS ऑफ स्पायनल कॉर्ड, जी पुन्हा पुन्हा आपल्याला दिसत आहे या ठिकाणी, बरोबर आहे. हा व्हाईट मॅटरचा भाग आहे आणि हा जो आहे H शेप्ड बघा, अर्धवट अर्धा दाखवलेला आहे कारण हा भाग आपल्याला बघायचा आहे. सो दॅट इज द ग्रे मॅटर. ओके, दिस इज द काय आहे, ही काय सांगा, स्पायनल नर्व आहे. आता आपण मगाशी बघितलं की स्पायनल नर्व कशा पद्धतीने ह्या ग्रे मॅटरमधून किंवा ह्या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डमधून ही स्पायनल नर्व जी आहे ती बाहेर पडते, बरोबर आहे. ओके, सो अकॉर्डिंगली याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, ॲफरंट नर्व आणि इफरंट नर्व. आता ॲफरंट नर्व आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे, ती जी संदेश आतमध्ये घेऊन येण्याचं काम करते बघा. आता ह्या ठिकाणी स्किनचा भाग दिसतोय आपल्याला, एपिथेलियम लेअर दिसतोय, स्किनचा वरचा भाग दिसतोय, बरोबर आहे ना. यातून जे काही सिग्नलिंग मिळतील हे अलॉंग विथ द ॲफरंट नर्व कुठे पोचवले जातात, ह्या स्पायनल कॉर्डपर्यंत पोचवले जातात, लक्षात घ्या. ओके, दिस इज द सिम्पॅथेटिक गँग्लिऑनचा भाग, मग अशी जो आपण बघितलेला आहे ना तो भाग आहे. ओके, सो हे स्पायनल कॉर्डपर्यंत पोचवले जातात आणि इन टर्न स्पायनल कॉर्ड काय करतं, त्यानंतर स्पायनल कॉर्डमध्ये या ठिकाणी इंटर्न काय केलं जातं, मेसेज रिटर्न केला जातो. ओके, आणि तो मेसेज केला जातो अलॉंग विथ द इफरंट नर्व. इफरंट नर्व थ्रू काय केला जातो सांगा, हा पर्टिक्युलर सिग्नल हा पर्टिक्युलर त्या स्नायूपर्यंत पोचवला जातो. ओके, सो थोडक्यात हे संदेश वहनाचं काम आहे, पुढच्या कन्सेप्टमध्ये आपण ते बघणार आहोत. ओके, सो एफरंट नर्व काय करतं हे आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे, राईट फ्रॉम द स्किन टू द स्पायनल कॉर्ड कॅरी द मेसेजेस, आणि इन टर्न जो मेसेज आहे ना बघा, हा एक स्पायनल कॉर्ड आहे आणि इन टर्न जो काही रिटर्न मेसेज आहे तो काय केला जातो किंवा सिग्नल तो इफरंट नर्वद्वारा पर्टिक्युलर मसलला पोहोचवला जातो. ओके, नाव सी, according to recent studies, the extent of PNS, peripheral nervous system, has been broadened to incorporate the ANS. According to this view, the PNS is divided into somatic nervous system and autonomic nervous system. या ठिकाणी आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे दोन भाग दिसत आहेत. कुठला आहे, पहिला सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. तोच भाग आहे जो आत्ता आपण वरच्या स्लाईडमध्ये बघितलेला आहे. बघा या ठिकाणी सोमॅटिक नर्वस सिस्टीममध्ये काय दिसतं आपल्याला, स्किन आहे, मसल आहे, ॲफरंट नर्व आहे आणि इफरंट नर्व आहे. ओके, संदेश वहन कशा पद्धतीने होते बघा, वरच्या साईडला गेलेला आहे, स्पायनल कॉर्डपर्यंत आलेला आहे एखादा सिग्नल किंवा मेसेज आणि इंटर्न तो इफरंट नर्वद्वारा मसल्सला पोचवलेला आहे. ओके, सो सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय करते, सोमॅटिक नर्वस सिस्टीम रिलेज द इम्पल्सेस फ्रॉम CNS टू द स्केलेटल ऑर द वॉलंटरी मसल्स ऑफ द बॉडी. ओके, CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून येणारे जे सिग्नल्स आहेत किंवा इम्पल्सेस आहेत ते काय केले जाते, स्केलेटल किंवा वॉलंटरी मसल्स बॉडीच्या मसल्सपर्यंत ते पोचवले जातात. that is the function of somatic nervous system. Okay, on the other hand autonomic nervous system, आता ही डायग्रॅम आहे ती टेक्स्टबुकची डायग्रॅम आहे. ज्यावेळेला ही सिस्टीम आपण स्टडी करू ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम त्यावेळेला ह्याची माहिती आपण घेणार आहोत. थोडक्यात आपण ह्या ठिकाणी काय बघायचं आहे, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ट्रान्समिट्स द इम्पल्सेस फ्रॉम CNS टू द स्मूथ ऑर द इनवॉलंटरी मसल्स ऑफ द बॉडी. ओके, थोडक्यात ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, एक छोटा फरक आहे या ठिकाणी, छोटा म्हणजे तो क्वाईट वायटल किंवा अतिशय महत्त्वाचा असा फरक आहे. कोणता आहे तर सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय करते, सेंट्रल नर्वस सिस्टीमकडून येणारे सिग्नल्स हे वॉलंटरी मसल्स बॉडीचे जे वॉलंटरी मसल्स आहेत म्हणजे ज्याला आपण ऐच्छिक अशा पद्धतीने म्हणतो. ओके, स्वतःहून केली जाणारी एखादी कृती आणि ती कृती त्या मसल्सद्वारे केली जाते. सो असे मसल्स वॉलंटरी मसल्स ऑफ द बॉडीपर्यंत पोचवले जातात इम्पल्सेस, आणि ह्या ठिकाणी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमकडे काय केले जातात,
CNS कडून येणारे जे काही इम्पल्सेस आहेत इट इज ट्रान्समिटेड टू द स्मूथ ऑर द इनव्हॉलंटरी मसल्स ऑफ द बॉडी. म्हणजे अनैच्छिक आपण असं म्हणतो, अनैच्छिक म्हणजे ज्याला आपण नकळतपणे आपल्याकडून होणाऱ्या ज्या काही कृती आहेत ओके त्या घडवून आणल्या जातात आणि त्या मसल्सला म्हटलं जातं इनव्हॉलंटरी किंवा स्मूथ मसल्स ऑफ द बॉडी. ओके, सो थोडक्यात ह्याच्यामधला बेसिक फरक कोणता आहे, या ठिकाणी CNSमधून येणारे जे काही सिग्नल्स आहेत किंवा इम्पल्सेस आहेत ते व्हॉलंटरी मसल्सकडे पोचवले जातात बॉडीच्या, आणि ह्या ठिकाणी CNSकडून येणारे जे इम्पल्सेस आहेत ते बॉडीच्या स्मूथ किंवा इनव्हॉलंटरी मसल्सकडे पोचवले जातात, ट्रान्समिशन होतं. ओके, सो दॅट इज द बेसिक फंक्शन, बेसिक डिफरिंग कॅरेक्टर किंवा डिफरन्स बिटवीन द सोमॅटिक अँड द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ऑफ द PNS. Now further concept is the reflex action. Okay, what is the reflex action, ज्याला आपण प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतो मराठीमध्ये. डेफिनेशन, इट इज अ सडन स्पॉन्टेनियस ऑटोमॅटिक इनव्हॉलंटरी रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस. ओके, याचं मिनिंग काय आहे ते आपण समजून घेऊया. ओके, स्पॉन्टेनियस आहे, ऑटोमॅटिक आहे, स्वयंचलित आपण ज्याला म्हणतो, म्हणजे अचानकपणे नकळतपणे आपल्याकडून जी प्रतिक्रिया म्हणण्यापेक्षा आपल्याकडून जी काही कृती घडत असते, इनव्हॉलंटरी अनैच्छिक म्हणजे आपल्या नकळतपणे अचानकपणे आपण एखादी कृती करतो विथ रिस्पॉन्स टू द स्टिम्युलस, दॅट इज कॉल्ड ॲज द रिफ्लेक्स ॲक्शन म्हणजे प्रतिक्षिप्त क्रिया. ओके, सो दिस इज द 1 मार्क डेफिनेशन, हा क्वेश्चन आहे. ओके, The response to stimulus is said to be involuntary, see here, as it is carried out without any conscious effort by the brain. ओके, एखाद्या स्टिम्युलसला आपला असणारा रिस्पॉन्स हा कसा असतो, अनैच्छिक असतो, म्हणजे तो इनव्हॉलंटरी असतो, नकळतपणे होणारा असतो, ॲज इट इज कॅरिड आउट विदाउट एनी कॉन्शियस एफर्ट बाय द ब्रेन. ओके, ही काही ठरवून केलेली ही कृती नसते, लक्षात घ्या, ही काय सांगा नकळतपणे घडणारी कृती असते. The path along which the reaction is carried out, it is called as the reflex arc. ही जी कृती आपल्याकडून घडत असते आणि त्याचा जो पाथ ऑफ कम्युनिकेशन आहे किंवा कम्युनिकेशन पाथ आहे याला म्हटलं जातं रिफ्लेक्स आर्क. ओके, सो सी हिअर रिफ्लेक्स ॲक्शन, एक रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम आपण बघितलेली आहे, या ठिकाणी बघत आहोत. या ठिकाणी बघाय तुम्हाला एक सोर्स ऑफ हिट दिसतो, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला एक मेणबत्ती दिसते आणि त्या मेणबत्तीला चुकून आपला हात लागला किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीचा हात लागला की कशा पद्धतीने. नाव सी हिअर फिंगर इज द रिसिव्हर. ओके, ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो स्किनचा भाग आहे, बरोबर आहे ना, आणि ह्या स्किनच्या भागामध्ये जे काही रिसेप्टर्स असतील, ओके, त्या फिंगरमध्ये असलेले जे काही रिसेप्टर्स असतील ते काय करणार आहेत, इमिजिएटली ह्या ठिकाणाहून काय करणार आहेत, संदेशाचं वहन करणार आहेत. म्हणजेच काय सांगा, ते जे सिग्नल्स आहेत ते ह्या ठिकाणाहून ट्रान्समिट होणार आहे. बघा, ह्या ठिकाणी येऊन जे सिग्नल ट्रान्समिट होत आहेत ते ह्या ठिकाणी कुठे जाणार आहेत, अर्थातच इट विल कम टू द ॲफरंट न्यूरॉन, म्हणजे आपण ज्याला मगाशी ॲफरंट आणि इफरंट न्यूरॉनचा अभ्यास करत होतो ते ह्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट दिसून येतं. दिस इज द पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड. ओके, म्हणजे हा काय आहे सांगा, ट्रान्सफर सेक्शन ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सो हे जे ट्रान्समिशन ऑफ दिस पर्टिक्युलर सिग्नल आहे हे कुठे आलेलं आहे किंवा इम्पल्स अलॉंग टू द ॲफरंट न्यूरॉनकडे आलेलं आहे किंवा ॲफरंट नर्वकडे आलेला आहे. ॲफरंट नर्व थ्रू इट विल रीच टू द स्पायनल कॉर्ड, आणि इन टर्न जो मेसेज आहे ओके तो विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड काय केला जातो, ह्या स्पायनल कॉर्डमध्ये असलेले जे नर्व्स आहेत, बरोबर आहे ना. सो अलॉंग विथ दॅट, विथ द हेल्प ऑफ इफरंट नर्व नाव ऑर इफरंट न्यूरॉन, दॅट इज द मोटार न्यूरॉन, इट विल रिटर्न टू दॅट पर्टिक्युलर बॉडी पार्ट. बॉडी पार्ट म्हणजे कोणता बॉडी पार्ट, ह्या ठिकाणी इफेक्टर, दॅट इज द मसल्स, म्हणजे स्नायूपर्यंत त्या ठिकाणी काय केला जातो, तो मेसेज पोचवला जातो. इंटर्न काय होतो, झपाट्याने किंवा विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपला जो हात आहे तो आपण मागे घेतो, बरोबर आहे ना. ह्या ठिकाणी आपण बघू शकतो व्हॉट इज द ॲक्शन, जी प्रतिक्षिप्त क्रिया आहे ती काय आहे, अचानकपणे मागे येणारा आपला हात, म्हणजे भाजलेल्या त्या ठिकाणी आपल्याला भाजल्याची जाणीव होते आणि इमिजिएटली आपण काय करतो, हात आपला मागे घेतो. सो हे सगळं विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड घडत असतं. जसं एखाद्या गुलाबाला आपण हात लावला असता, काटा पटकन आपल्याला हाताला लागतो, आपण हात मागे घेतो. तवा असेल गरम, त्याला हात लागल्यानंतर आपण आपला हात मागे येतो पटकन, बरोबर आहे. सो हे काय आहेत सांगा, प्रतिक्षिप्त क्रिया आहेत आणि इट विल हे जे सिग्नल्स आहेत ते कसे पास होतात, या ठिकाणी ॲफरंट न्यूरॉन आणि इफरंट न्यूरॉनच्या सहाय्याने अलॉंग विथ द स्किन आणि मसल्स जे आहेत यांच्यामध्ये काय होतं, हे ट्रान्समिशन ऑफ द सिग्नल्स हे घडवून आणलं जातं. प्रति तुम्हाला ज्या काही डायग्रॅम्स मी दाखवलेल्या आहेत मग अशी ॲफरंट नर्व इफरंट नर्व, त्याचं हे काय सांगा टोटल म्हणजे कंप्लीट पिक्चर तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे कशा पद्धतीने ही प्रतिक्षिप्त क्रिया किंवा रिफ्लेक्स ॲक्शन आपल्याकडनं घडत असते या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे, गुगल डायग्रॅम आहे, या ठिकाणी तुम्हाला गुगलवर सुद्धा वेगवेगळ्या डायग्रॅम टू अंडरस्टँड दिस पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला येतील.
Now this is the last part of this video. चार्ट ऑफ द टेक्स्टबुक चार्ट आहे. टाईप्स ऑफ द रिफ्लेक्स ॲक्शन आहे. बघा आता टाईप्स प्रकार कुठले आहेत या रिफ्लेक्स ॲक्शनचे. बघा 3 प्रकार आहेत, 1, 2 आणि 3. ओके, ऑन द बेसिस ऑफ वॉट? फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ॲक्शन. ओके, सेकंड बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स, अँड थर्ड अकॉर्डिंग टू नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्वॉल्व्ड. ओके, बघा पहिला आपण एक एक समजून घेऊया. ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ॲक्शन पहिला आहे, त्याच्यामध्ये 2 प्रकार, क्रॅनियल रिफ्लेक्सेस आणि स्पायनल रिफ्लेक्सेस. हे तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं. पहिला आहे तो कॅरिड आउट बाय ब्रेन, कॅरिड आउट थ्रू द स्पायनल कॉर्ड. नावावरूनच आपल्या लक्षात येतं. स्लो ॲक्शन रिस्पॉन्स आहे हा. दिस इज अर्जन्सी फॉर रिस्पॉन्स इज रिक्वायर्ड सो दीज आर क्विक ॲक्टिंग. स्लो रिस्पॉन्स आहे आणि फास्ट रिस्पॉन्स आहे. थोडक्यात सोपे आहेत बघा. उदाहरणं, वॉटरिंग ऑफ माउथ ऑन साईट ऑर स्मेल ऑफ द गुड फूड. एखादा चांगला सुगंध आला आपल्याला, एखादा चांगला फूड किंवा अन्नाचा आपल्याला वास येतो, सुवास येतो, बरोबर आहे ना. त्यामुळे अर्थातच आपल्या तोंडामध्ये काय होतं सांगा, लाळ साचायला सुरुवात होते. सो दॅट इज द क्रॅनियल रिफ्लेक्स. ऑन द अदर हँड, विड्रॉल ऑफ लेग वाईल स्टेपिंग ऑन समथिंग हॉट ऑर द पॉइंटेड. एखाद्या पॉइंटेड ठिकाणी किंवा एखादा काटा असेल, काटे आहेत जमिनीवर आपल्याला माहीत नाही, अचानक आपला पाय पडल्यानंतर जो आपण विड्रॉल करतो म्हणजे पटकन आपण पाय मागे घेतो. सो दॅट इज द क्विक ॲक्शन. ओके, अँड इट इज हॅपन्ड बाय द स्पायनल. इट इज कॉल्ड ॲज द स्पायनल रिफ्लेक्सेस. ओके, सो क्रॅनियल रिफ्लेक्स अँड द स्पायनल रिफ्लेक्स प्रत्येकाचं एक एक उदाहरण दिलेलं आहे. इट इज काइंड ऑफ स्लो रिस्पॉन्स, इट इज काइंड ऑफ फास्ट रिस्पॉन्स. देन सेकंड, बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्स. पूर्वीचा आपला अनुभव काय आहे, पूर्वानुभव, त्याच्यावरून 2 प्रकार असतात, घडतात आहेत. अनकंडिशनल रिफ्लेक्सेस, कंडिशनल रिफ्लेक्सेस. ओके, बघा दीज डू नॉट रिक्वायर एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्स. कुठल्याही प्रकारचा पूर्वानुभव असणं ह्या ठिकाणी आवश्यक नाही आहे. फॉर एक्झाम्पल स्नीझिंग, कफिंग, यॉनिंग आणि हिकपिंग. ओके, या ठिकाणी बघा अचानक नाकामध्ये काहीतरी गेलं असेल, घशामध्ये काही गेलं असेल तर आपला जोरात खोकला येतो, आपला जोराची शिंक येते, आपल्याला जांभई येते. ओके, सो हे काय आहे सांगा, दे डू नॉट रिक्वायर एनी प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस. कुठलाही अनुभव आपल्याला असणं आवश्यक नाही आहे. अनकंडिशनल रिफ्लेक्सेस आहेत. ओके, आणि ह्या ठिकाणी आहे ते कंडिशनल रिफ्लेक्सेस आहेत. कंडिशनल म्हणजे काय, दिस ॲक्शन्स आर बेस्ड ऑन प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, पूर्वानुभव. लाईक स्विमिंग, डान्सिंग, सायकलिंग. म्हणजे त्याच्यामध्ये ॲज प्रॅक्टिस केल्यानंतर तो माणूस परफेक्ट होतो, बरोबर आहे ना. पूर्वानुभव आहे. आता मागे सायकल चालवताना 8 दिवसापूर्वी पडलेली एखादी व्यक्ती असेल, ती 8-15 दिवसानंतर त्याच्यामध्ये ट्रेन होते, कारण त्याच्यामध्ये पडल्याचा जो आहे अनुभव, म्हणजे आपला बॅलन्स कशा पद्धतीने साधला जावा हा जो अनुभव त्याच्या पाठीशी असतो, त्याच्यामुळे ती व्यक्ती जी आहे ती ट्रेन होऊ शकते, बरोबर आहे. सी, इनिशियली दिस ॲक्शन्स आर व्हॉलंटरी, ऐच्छिक असतात. व्हेन लर्निंग इज बीइंग डन, later after perfection they become the involuntary. सुरुवातीला त्या ऐच्छिक असतात, त्याच्यानंतर त्या अनैच्छिक असतात. म्हणजेच काय, थोडक्यामध्ये सुरुवातीला आपण काळजीपूर्वक सायकल चालवत असतो, पॅडल कसं चालवायचं आहे, हळू चालवायचं आहे की फास्ट, ब्रेक कधी दाबायचे. सो ह्या सगळ्या पहिल्या गोष्टी आपण आपल्याला माहिती असतात की आपण ते करत आहोत. पण नंतर जसं आपण त्या पर्टिक्युलर कामामध्ये ट्रेन होतो, से फॉर एक्झाम्पल सायकलिंग असेल किंवा गाडी चालवणं असेल, सो नंतर ब्रेक दाबणं असेल म्हणा, किंवा आपण स्पीड कमी जास्त करणं असेल, ह्या गोष्टी नकळतपणे, किंवा एखादी 4 व्हीलर चालवताना सुद्धा आपण गिअर टाकण्याचा जो, म्हणजे आपण आपले गिअर जसे आपण सुरुवातीला काळजीपूर्वक टाकत असतो, त्याच्यानंतर जसजसे आपण ट्रेन होतो तसं काय होतं सांगा, आपण कशा पद्धतीने, म्हणजे अगदी इनव्हॉलंटरी, अनैच्छिक, म्हणजे आपल्या नकळतपणे ते गिअर टाकले जातात. मग तो फर्स्ट गिअर असेल, की गाडी सुरू करताना असेल, गाडी उचलताना असेल, किंवा आपण रिव्हर्स गिअर घेताना असेल. सो इनव्हॉलंट, आपण त्या गिअरकडे बघत बसत नाही, बरोबर आहे. सो आपल्या नकळतपणे आपण काय करत असतो, त्या क्रिया करत असतो. वन्स वी गेट द ट्रेन इन दॅट पर्टिक्युलर activity. These were first studied by the E. Pavlov on the salvation इन द डॉग ॲट द साईट अँड साऊंड ऑफ द बेल. म्हणजे हा एक एक्सपेरिमेंटचं मेन्शन केलेलं आहे. पॅव्लोव नावाचा एक शास्त्रज्ञ होता, त्याने कुत्र्यावर एक प्रयोग केला होता, लक्षात घ्या. त्याला ठराविक वेळेत तो अन्न द्यायचा, आणि त्या ठराविक वेळेला ज्यावेळेला तो अन्न त्याच्या पुढ्यात ठेवायचा त्याच वेळेला तो बेल वाजवायचा. ओके, आणि त्याच्यानंतर त्या कुत्र्याला त्या बेलची एवढी सवय झाली की पुढे जाऊन मग त्याला हे समजलं की ज्यावेळेला आपल्यासमोर अन्न येतं त्याच वेळेला बेल वाजवली जाते. सो त्या दोन्ही गोष्टी त्याने काय केल्या आहे, त्याचं एकत्रीकरण केलं. आणि पुढे ज्यावेळेला तो पॅव्लोव जो शास्त्रज्ञ होता, तो पुढे फक्त आणि काय होतं, तो अन्न बघून त्या कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ क्रिएट
होत होती, बरोबर आहे. आणि पुढे पुढे त्याला त्याची इतकी सवय झाली, म्हणजे त्या वाजणाऱ्या बेलची आणि अलॉंग विथ दॅट समोर आलेल्या अन्नाची आणि त्याच्या तोंडात जी लाळ तयार व्हायची याची त्याला एवढी सवय झाली की पुढे पुढे जाऊन फक्त बेलच्या आवाजानेच त्याच्या तोंडामध्ये लाळ तयार होत होती. ओके, सो दॅट इज द कंडिशनल रिफ्लेक्सेस. म्हणजे त्याला त्याच्यानंतर त्याची सवय झालेली आहे, त्याला त्याच्यानंतर ती जी ॲक्टिव्हिटी आहे ती इनव्हॉलंटरी काय होते सांगा, त्याच्याकडून ती घडत गेली. सो दॅट इज द केस ऑफ, सो हिअर इट इज रिटर्न ॲट द साईट अँड द साऊंड ऑफ द बेल. ओके, तो त्या पर्टिक्युलर जागेवर गेल्यानंतर किंवा त्या बेलचा आवाज आल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये लाळ क्रिएट होत होती. भले त्याच्यासमोर अन्न असो किंवा नसो, त्याच्यानंतर ही प्रक्रिया त्याच्याकडून काय आहे कंडिशनल म्हणजे आपण ज्याला इनव्हॉलंटरी म्हणतो ती प्रक्रिया त्याच्याकडून घडत गेली. सो दॅट इज द कंडिशनल रिफ्लेक्सेस. एक माहिती म्हणून या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. थर्ड, अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्व्हॉल्व. आता सिनॅप्सिस म्हणजे काय हा भाग आपण नंतर बघणार आहोत. फर्स्ट वी विल सी हिअर सिम्पल मोनोसिनॅप्टिक आणि कॉम्प्लेक्स पॉलिसिनॅप्टिक रिफ्लेक्सेस. काय म्हटलं आहे बघा, इट इन्व्हॉल्व्स ओनली द सेन्सरी अँड द मोटार न्यूरॉन. कोणत्या न्यूरॉनची ह्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट आहेत किंवा आहेत ह्यामध्ये, तर सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन आहेत. फॉर एक्झाम्पल नी जर्क रिफ्लेक्स. गुडघ्यामध्ये अचानक उठताना एखाद्या वयोवृद्ध व्यक्ती असेल तर अचानकपणे ती जर उठली, बसलेली आहे आणि ती जर उठली तर त्या ठिकाणी गुडघ्यामध्ये अचानक एक प्रकारचा जर्क म्हणजे दुखतं, बरोबर आहे ना. सो दॅट नी जर्क रिफ्लेक्स कम्स अंडर द सिम्पल मोनोसिनॅप्टिक रिफ्लेक्स ॲक्शन. Okay, on the other hand it involves sensory interneurons and the motor neurons. For example cycling and the swimming. So these are the complex polysynaptic reflexes. ओके, नकळतपणे होणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, अर्थातच इनव्हॉलंटरी आहेत आणि ह्यामध्ये सेन्सरी इंटरन्यूरॉन्स अँड द मोटार न्यूरॉन्सचा समावेश असतो. तर ह्यामध्ये फक्त सेन्सरी आणि मोटार न्यूरॉन्सचा समावेश असतो. ओके, सो दीज आर द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्व्हॉल्ड. सो 3 प्रकार आपण बघितले. ऑन द बेसिस ऑफ कंट्रोल ओव्हर द ॲक्शन, ऑन द बेसिस ऑफ प्रिव्हियस एक्सपिरियन्स, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ सिनॅप्सिस इन्व्हॉल्ड. ऑन द बेसिस ऑफ ऑल these 3 द रिफ्लेक्स ॲक्शन्स हॅज बीन क्लासिफाईड. ओके, सो 3 टाईप्स यामध्ये दिलेले आहेत. Okay, so in this video we have studied about the peripheral nervous system. Peripheral nervous systemचा भाग आपण ह्यामध्ये डिटेलमध्ये बघितलेला आहे या व्हिडिओमध्ये. ओके, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व म्हणजे काय, त्यांचे डिफरिंग कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. ओके, अलॉंग विथ द रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम. त्याच्यानंतर पॅनियल नर्वच्या ज्या 12 जोड्या आहेत त्या 12 जोड्याचं लोकेशन ह्या ठिकाणी बघितलं, प्रत्येकाचं टाईप, ओरिजिन, ऑर्गन्स, इनर्वेटेड आणि प्रत्येकाचे फंक्शन आपण स्टडी केले. ओके, त्याचप्रमाणे ज्या 31 पेअर्स आहेत स्पायनल नर्वच्या त्याचं लोकेशन आपण ह्या ठिकाणी बघितलेलं आहे रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅममध्ये. त्याचं जे ग्रुपिंग आहे नर्व्सचं ते कशा पद्धतीने झालेलं आहे, कोणत्या रिजनमध्ये झालेलं आहे बॉडीच्या ते बघितलं. देन वी हॅव स्टडीड अबाउट द स्पायनल नर्व्सचं फॉर्मेशन कसं केलं जातं. स्पायनल कॉर्ड आहे आणि त्यातून निघणारी स्पायनल नर्व आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या ब्रँचेस ज्या तयार होतात, सेन्सरी नर्व, मोटार नर्व, मिक्स्ड नर्वच्या ब्रँचेस, रॅमस डॉर्सेलिस, वेंट्रेलिस आणि कम्युनिकन्स. 3 ब्रँचेस त्या कुठपर्यंत रीच होतात ते बघितलं. ओके, ही डायग्रॅम महत्त्वाची आहे, 2 मार्कासाठी येऊ शकते. Then we have studied about the afferent and the efferent nerve, right from skin to the spinal cord, right from spinal cord to the muscles. Then we have studied about the somatic nervous system and the autonomic nervous system. Somatic nervous system related to the spinal cord आहे, autonomic आहे ती अर्थातच आपल्याला ह्या ठिकाणी somatic nervous system impulses कुठे घेऊन जाते, right from CNS to the voluntary muscles of the body. Okay, and autonomic nervous system transmit the impulses from CNS to the involuntary muscles of the body. So voluntary muscles आणि involuntary muscles हे महत्त्वाचे शब्द आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा. देन वी हॅव स्टडीड अबाउट द रिफ्लेक्स ॲक्शन, त्याची डेफिनेशन बघितली. जो पाथ आहे, जो इम्पल्सेस कॅरी करण्याचा जो पाथ आहे ॲफरंट नर्व आणि इफरंट नर्वचा, ओके, त्याला म्हटलं जातं रिफ्लेक्स आर्क. रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम अँड देन वी हॅव स्टडीड द टाईप्स ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. ओके, 3 प्रकार आपण ह्या ठिकाणी बघितलेले आहेत आणि प्रत्येक प्रकारामध्ये आपण सब टाईप्स बघितलेले आहेत आणि त्या सब टाईपमध्ये आपण प्रत्येकाचं 1-1, 2-2 आपण ह्या ठिकाणी
एक्झाम्पल आपण बघितलेला आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पेरिफेरल नर्वस सिस्टीमचा भाग बघितला. 2 कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये स्टडी केलेले आहेत, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड द रिफ्लेक्स ॲक्शन. 2 कन्सेप्ट आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत. ओके, सो यामध्ये काही तुम्हाला शंका असेल तर तुम्ही मला अवश्य विचारू शकता. ओके, सो फॉर द टाइम बिंग वी विल स्टॉप हिअर. थँक्यू. We will stop here. Thank you.